खरं तर हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे। कृतयुगात मी असं का वागले याचे मला स्मरण आहे आणि हे सगळं का घडले याचे देखील मला स्मरण आहे। आम्ही देखील हे अवतार कार्य पूर्ण करून कैलासाकडे प्रस्थान करू, पण तरीही शक्ती रूपाने आमचे इथे सदैव वास्तव्य असे। या निमित्ताने सर्वजण जमले आहेत म्हणून एक घोषणा करायची आहे। पण माते, मला वाटलं होतं की तू सगळ्यांसमोर घोषणा करणार आहेस। हो, तेच मला बोलायचं आहे। या क्षणी कोणालाही सत्य सांगायचं नाही असा मी निर्णय घेतला आहे। परंतु देवी, आपण कैलासात प्रस्थान केल्यानंतर हे सगळ्यांनाच कळणार आहे। हो, म्हणूनच या क्षणी इतक्या जेजुरी सोडून कैलासात जायचं नाही असा मी निर्णय घेतला आहे। देवी, तुम्ही खरंच हा निर्णय घेतला आहे? बंधू, मला जरी सत्य काय आहे याचे स्मरण झाले असले तरी त्याची घोषणा करायची नाही या निर्णयावर मी ठाम आहे। घडून गेलेल्या घटनेविषयी सर्व दैवी शक्तींना ठाऊक आहे, आपल्याशिवाय इतर कोणालाही याची कल्पना नाही। बाकी सगळ्यांची याविषयी उत्सुकता मला कळू शकते, पण तरीही याविषयी गुप्तता बाळगण्यात यावी असं मला वाटतं आणि म्हणून मुद्दाम मी हा निर्णय घेतला आहे। आणि असं का हे आम्हाला कळेल का देवी? हो, हा निर्णय मी बानूसाठी घेतला आहे। बाणाईसाठी? आणि तो कसा? बानू अर्थात जयाद्री, ती माझी प्रिय सखी आहे। तिला मी असे वचन दिले होते की कृतयुगात ती यांची अर्धभार्या होईल आणि तसेच झाले देखील। परंतु बानूसाठी हा निर्णय घेण्यामागे तुमचं नेमकं प्रयोजन काय आहे म्हाळसा? हो, त्याबद्दल आम्हाला जर का कळलं तर आम्ही देखील त्यासाठी सहाय्य करू। खूप छान झाली आहे सगळी व्यवस्था। हो, आज बऱ्याच काळानंतर जेजुरी गडावर असा आनंद सोहळा होतो आहे। स्वाभाविकच आहे, आजचा दिवस म्हाळसासाठी महत्त्वाचा आहे। आज खऱ्या अर्थानं त्या अन्नपूर्णा म्हणून सगळ्यांना सामोरं जाणार आहे। हो, तेही आहेच, परंतु त्याने बाणाईला आमंत्रण का दिलं हे अजूनही कळलं नाही। म्हाळसा देवींनी सांगितलं ना की त्यांनी बानूसाठीच इथे थांबण्याचा निर्णय घेतला आहे। मग त्या तिच्याशी आधीसारखंच कसं वागतील? हे एवढं सोपं नाहीये देवी। तुम्ही असं का म्हणता आहात? कारण असल्याशिवाय मी कधीही शंका उपस्थित करणार नाही। बरोबर आहे, परंतु आता कुठलाही वाद होण्याची काही शक्यता आहे असं मला वाटत नाही। नाही झालं तर उत्तमच आहे, परंतु काहीतरी घडेल हे निश्चित।
बानू गडावर आल्यावर पाहूया. आज त्या दोघींची गळाभेट व्हावी. इतकी वर्ष त्या दोघींमध्ये जे वादविवाद होते त्याला काही अर्थच नव्हता हे त्या दोघींनाही आता पटलं आहे. यानंतर बानूचं आयुष्य देखील बदलणार आहे. देवी, एक गोष्ट ध्यानात ठेवा. श्री म्हाळसा देवींनी बाणाईला सत्याच्या जवळ घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. तो इतका सहजासहजी कसा पार पडेल? खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझं पाणी मल्हारी, खंडेराया माझा भास मल्हारी, ध्यानी मानी सदा शिव. खंडेराया 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 ध्यानी मानी सदा शिव. सदा शिव मल्हारा सदा शिव मल्हारा. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझं पाणी मल्हारी, खंडेराया माझा भास मल्हारी, ध्यानी मानी सदा शिव. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझं पाणी मल्हारी, खंडेराया माझा भास मल्हारी, ध्यानी मानी सदा शिव. सदा शिव मल्हारा सदा शिव मल्हारा. खंडेराया 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 ध्यानी मानी सदा शिव. ध्यानी मानी सदा शिव. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझं पाणी मल्हारी, खंडेराया माझं भास मल्हारी, ध्यानी मानी सदा शिव. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझं पाणी मल्हारी, खंडेराया माझा भास मल्हारी, ध्यानी मानी सदा शिव. आज गडावर सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. माता स्वतःच्या हाताने सगळ्यांसाठी भोजन बनवत आहे. ज्या क्षणाची आपण सर्वजण प्रतीक्षा करत होतो तो घडून गेला आहे. आपण सर्वजण एकत्र आहोत तेव्हा आता खऱ्या अर्थाने हा आनंद सोहळा साजरा करूया. हे सर्व काही घडावं ही सर्वांचीच इच्छा होती आणि ह्यासाठी सर्वांनी सहाय्य केले आहे. बानूला देखील सत्य समजलं असतं तर कुठलाच प्रश्न उद्भवला नसता. जर तू भोजन केलं नाहीस तर मी कसा भोजन करेन?